शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातल्या प्रभाग क्रमांक 4चं हे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचं हे पॅनल आहे आणि हे भाजपाला आव्हान देणारं पॅनल आहे। सर्वात अगोदर कौतुक म्हणजे की बाबा निर्णय घेण्यामध्ये खूप वेळ गेला आणि खूप धावपळ झाली। नाही, निर्णय घेण्यामध्ये म्हणलं की आपल्याला बघा निवडणूक लढवायच्या, निवडणूक जिंकण्यासाठी लढवायचे आणि जेव्हा आनंददादांची शक्ती पाठीशी उभी राहिली तेव्हा निर्णय एकदम झटक्यात झाला की आपल्याला NCM मधनं लढायचं आहे। शुभेच्छा आमच्याकडून। धन्यवाद। म्हणजे चतुरात राव काय कसा निर्णय घेतला आणि कशा पद्धतीनं प्रभागाकडे तुम्ही आता प्रचाराला निघणार आहात? निर्णय घेण्याचा प्रश्न, आम्ही राष्ट्रवादी कट्टर आहोत पहिल्यापासूनच। माझे सासऱ्यापासून विजयकुमार यादवराव फुटाणे यापासून ते पश्चात फुटाणे घरातून फुटाणे घराण्याची मिलतताई विजयकुमार फुटाणेची सुनबाई, त्यांच्या हाताला हात धरून माझ्या प्रभागात पूर्ण विकास करण्याची जिम्मेदारी मी घेते आणि दादा आनंददादा चंदनशिवे सोबत असल्यामुळं माझ्या प्रभागात मी माझ्या रस्त्याने एक सुद्धा खड्डा पडू देणार नाही याची जिम्मेदारी पॅनलमधनं घेते पूर्णपणे। क्या बात आहे ताई, मग काय म्हणताय, काय म्हणाल मतदारांना काय आव्हान करा? एवढंच की जसा 5मध्ये विकास झालेला आहे ना तसा 4मध्ये विकास करायचा आहे आम्हाला। जसं माझे पती करत आलेत ना विकास 5मध्ये, तसं 4मध्ये करायचं आहे आम्हाला। प्रभाग क्रमांक 5चा इम्पॅक्ट आहे 4मध्ये, तुम्ही कसं पॅनलमध्ये येत आहे? तुमचं नाव काय, शिक्षण काय झालं? मी विश्वनाथ दत्तात्रय बिडवे, प्रभाग क्रमांक 4D, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटातून उमेदवारी अर्ज भरलेला आहे। माझं शिक्षण BCom कंप्लीट झालेलं आहे। प्रभाग क्रमांक 4च्या ज्या पण काय मूलभूत गरजा, सोयीसुविधा, जे पण काय कामं राहिले असतील, अजून जे काय नवीन करायचे असतील, का प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 4मध्ये ही बाजारपेठ येते पूर्ण, चाटी गल्ली वगैरे जे महत्त्वाचे आहेत ना, बाजारपेठेतले जे आपण काय तुमचं पॅनल निवडून 100% निवडवणार, त्यात काय शंका नाही। आणि पॅनल घडवण्यामध्ये किंवा पॅनल उभा करण्यामध्ये सर्वात मोठा हात दादाचा आहे। दादा, सुशील बनपट्टे हे शेवटला नाव अगदी आलं आणि अगदी लगेच उचलला। सर्वात सुरुवातीपासून प्रयत्न होते हे पण खरं आहे बरं का? सुशील बनपट्टे अतिशय चांगला त्या भागातला सामाजिक काम करणारा कार्यकर्ता आहे। सामाजिक जडणघडणीमध्ये माझे त्यांच्या कुटुंबाचे हे फार पूर्वीपासून कौटुंबिक संबंध आहेत। माझा जन्मच वडरगल्लीमध्ये झाल्यामुळं त्या भागातले सर्व जे नागरिक आहेत हे अतिशय माझे घरचे संबंध असल्यामुळे सुशील बनपट्टेच्या परिवाराचे पहिल्यापासून रिलेशन होते। त्यांचे जे म्हणजे जी काम करण्याची जी पद्धत होती, त्यांना महापालिकेमध्ये जाऊन काम करायची ही त्यांची भावना होती। समतोल तुम्ही ह्या सुशील बनपट्टे बरोबर अगदी फुटाणे घराण्यामधलं एक चेहरा घेतला आहे। हा समतोल कसा असेल? फुटाणे कुटुंब ही देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांचे आजी सासरे यांचं फार मोठं योगदान आहे आणि त्यांच्या घरातल्या परिवारातील त्यांचे सासरे असतील, त्यांच्या सासू असतील, त्या भागातले प्रतिनिधित्व या ठिकाणी त्यांनी केलेले आहेत। म्हणून मला वाटलं की बाबा त्यांना या ठिकाणी आपण एक वेगळ्या पद्धतीचा पॅनल निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, असे आपला प्रयत्न आहे। दादा, 2 प्रभागामध्ये तुमचं हे सगळं राजकारण चालणार आहे, 2 प्रभागाचं आव्हान आहे, कशा पद्धतीने घेणार तुम्ही 4कडे आणि 5कडे? सर्वात महत्त्वाची गोष्ट, जनतेने ह्या दोन्ही प्रभागाची निवडणूक हातात घेतलेली आहे। जनताचा या ठिकाणी प्रचार करत आहे की 4मध्ये कशा पद्धतीनं या ठिकाणी ह्या इकडं आणि 5मध्ये दोन्ही बघा, तुम्ही सुद्धा त्या भागामध्ये राहता। सर्वसामान्य माणसाला न्याय देणारं पॅनल प्रभाग 4मध्ये आणि प्रभाग 5मध्ये तर ऑलरेडी आम्ही तर काम करतोच, पण 4चं पॅनल हे जनतेच्या हितासाठी, जनतेच्या कामासाठी आणि जनतेचा सन्मान करण्यासाठी ही पॅनल या ठिकाणी निर्माण झालेलं। 4मध्ये लक्ष घालण्याचं कारण काय? नैसर्गिकरित्या मी तिथला रहिवासी आहे, माझं कुटुंब राहतं आहे, मी तिथला रहिवासी आहे। माझे वडील बाबूराव चंदनशिवेने त्या ठिकाणी वसाहत निर्माण केली। माझं बालपण माझं सगळंच गेलेलं आहे। नैसर्गिकरित्या कसं आहे, थोरला राजवाडा मिलिंद नगर आहे, परंतु थोरला राजवाडा मिलिंद नगरचा जी लास्ट टप्पा आहे ते कॉर्नर त्या तिकडे गेलेला आहे। ते कॉर्नर तिकडं असल्यामुळं म्हणजे 5ची सुरुवात आणि 4ची सुरुवात हे माझ्यापासून होते। म्हणजे म्हणूनच जनतेने ही निवडणूक ताब्यात घेतली, म्हणजे जनतेच्या इच्छेखातीर किंवा
एक आव्हान आहे असं वाटत नाही दादा बस BJP हे खूप मोठं आव्हान आहे. भारतीय जनता पार्टीचे मित्रपक्ष आमचा सन्माननीय त्या भागात नाही आता पण ह्या निवडणुकीमध्ये मित्रपक्ष नाही बरं का. तुमचे नेते म्हणजे शिवसेनेचे एक नेते म्हणाले 2 दिले तर आम्ही 4 देऊ. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय जनता पार्टी त्या भागामध्ये त्या परिसरामध्ये विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आम्ही सगळेजण मिळून प्रामाणिकपणानं काम केलेलं आहे. त्या भागातल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला आणि त्या भागातल्या सर्व नागरिक बंधू भगिनींना माहिती आहे. आम्ही तुम्ही जे या ठिकाणी सांगितलं की आमचे आव्हान त्यांना किंवा अशा गोष्टी नाही. आम्ही जे त्या भागामध्ये काम केलेलं आहे जो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आणि या राज्यामध्ये महायुतीचं सरकार येण्यासाठी फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा असतील, ह्या 3 पक्षाचे जे सरकार आणण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न केलेला आहे. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. तुम्ही यशस्वी झालात पण दादा माहोल जर का बघितला तुम्ही या पूर्ण परिसराचा भाजपाचे नेते अस्वस्थ आहेत. मला वाटतं 2:15 होत आले अद्यापपर्यंत AB फॉर्म आले नाहीत. म्हणजे भाजपामध्ये खरंच अस्वस्थता वाढते. सर्वात महत्त्वाची गोष्ट भारतीय जनता पार्टी हा देशातला सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे या पक्षामध्ये बरेच उत्सुकांची गर्दी कार्यकर्त्यांच्या इच्छा भावना असू शकतात. शेवटच्या टप्प्यामध्ये किती लागले दादा? शेवटच्या टप्प्यामध्ये कुठला विषय? म्हणजे उमेदवार किती लागले तुमच्या पक्षाला? आमच्या म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो. ही जी पॅनल आहे ना आम्ही नाही 4 दिवसापूर्वीच आम्ही या ठिकाणी गेलतो. सुशील बनपट्टे हे जरी त्या भागामध्ये उत्सुक जरी असले असते तर सुशील बनपट्टे यांना माहिती होतं की बाबा भारतीय जनता पार्टी तिकीट मिळणार नाही. किती पॅनल विचारत नाही मी, किती लागले हाताला भाजपाचे ते विस्तारित माहिती आमच्या पक्षाचे शहर अध्यक्ष संतोषभाऊ पवार, जुबेरभाई बागवान ह्यांनी तुम्हाला विस्तारित माहिती देतेली आहे. पक्षाचे सगळे AB फॉर्म दिले उमेदवाराला? उमेदवाराने AB फॉर्म दिले ज्याचे त्याचे? आम्ही जे उमेदवारी अर्ज भरत असताना प्रत्येकाला उमेदवारी अर्ज या ठिकाणी आणि पक्षाचा EB फॉर्म सर्वेला दिलेला आहे. ह्या पॅनलमध्ये किती उमेदवार किती निवडून येतील? 4 आणि 5 नंबरचं संपूर्ण पॅनल हे विक्रमी मतांनी निवडून येईल. आत्मविश्वास हा सर्वात मोठा असतो आणि तोच पॅनलला एक नवी ऊर्जा देण्यासाठी प्रयत्न करतो. ब्रेन न्यूज करता यासिर शेखसह मी नितीन पाटील.